एकत्र बसू, नगरसेवकांना विश्वासात घेऊ आणि त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे दिग्गज आमच्यातून निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे कुणाला कुठे बसवायचं त्या हिशोबाने आम्ही नक्की विचार करू. माझं म्हणणं एवढंच आहे का असा नियम कुठेही नव्हता. काही 3 पाहिजेत कमीत कमी SC ST किंवा त्या प्रवर्गातली. एक आहे त्याला पण अन्याय होतो ना शेवटी. म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे ST समाजाला कधी न्यायच नाही मिळणार. ते चुकीचं आहे. नाही म्हणजे हे चुकीचं नियमच चुकीचे केल्यात ना. मग पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे. एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे. आम्ही तर अपेक्षित होतो ST पडेल म्हणून आम्ही ST महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही. नाही जनरल मध्ये कसं आहे, तिला आम्ही आदिवासी समाजाचं रिझर्वेशन पडलेलं तर तिला डोळ्यासमोर ठेवूनच दिलेलं. आता जनरल जागा आहे, कदाचित पुढच्या वेळी ST पडेल, आणखीन कोणतं पडेल. तर आमच्याकडे जनरल पण दिग्गज आहेत ना. आमचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत, प्रवीण शेट्टी जे महापौर होते, बरोबर आहे, बेटा भोईर सारखा माणूस आहे, शेखर धुरी 40-50 वर्षाचा अनुभव असलेला, अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून नगरसेवकापासून सगळी कामं केलेली. आता तो आहे लॉरेल डायस आहे. अनुभवी माणसाचा आमच्या इकडे शेखर